नमस्कार मित्रांनो, मी वहिनीला सांगितले होते की मी मुलाला दूध पाजून भाकरी बनवते। माझा मुलगा भुकेने रडत होता, पण वहिनी माझे ऐकून रागावली आणि तिने माझ्या भावाकडे माझ्याबद्दल तक्रार केली। मला माहित नाही की तिने त्यावेळी त्याला काय सांगितले की त्यामुळे माझ्या भावाने मला खूप मारहाण केली आणि मला घराबाहेर काढले। बाहेर काढल्यानंतर मी घराच्या रस्त्यावर बसले आणि विचार केला की काही वेळाने भावाचा राग शांत झाल्यावर माझा भाऊ मला आत बोलावेल। पण संपूर्ण रात्र गेली आणि त्याने मला बोलावणे तर दूर, दाराबाहेर मी आहे की नाही ते देखील पाहिले नाही। मला खूप आश्चर्य वाटले, कारण माझ्यासोबत माझे 2 महिन्यांचे मूलही होते। त्याने त्या छोट्याशा जीवाचीही काळजी केली नाही। मी संपूर्ण रात्र रस्त्यावर बसले। रात्री 5 वाजताच्या सुमारास मला थोडी झोप लागली आणि सकाळी डोळे उघडले तेव्हा माझे मूल माझ्यासोबत नव्हते। हे सर्व पाहून मी खूप घाबरले आणि त्याला शोधण्यासाठी इकडे तिकडे धावले। माझे एका ठिकाणी लक्ष गेले तेव्हा काही कुत्रे एखाद्या प्राण्याला फाडून खात होते। मी जवळ जाऊन पाहिले तेव्हा माझे डोळे विस्फारले आणि माझे हृदय फुटायला लागले, कारण माझे नाव सुषमा आहे। मी खूप साध्या मुलींमध्ये गणली जायची। मी स्वतःच्या कामात रमायची आणि गरज नसताना कोणाशीही जास्त बोलत नसे। जेव्हा बोलणे आवश्यक असते तेव्हाच मी काहीतरी बोलायचे। माझे आयुष्य असे गेले की मी एखाद्यासाठी खेळणे आहे, जेव्हा वाटेल तेव्हा खेळायचे आणि कंटाळा आला की फेकून द्यायचे। या सगळ्यात माझ्याकडे कोणताही पर्याय किंवा महत्त्व नव्हते। वयाच्या 15व्या वर्षी मी माझी आई गमावली। आई गेल्यानंतर माझा भाऊच मला वाढवत होता आणि मला प्रत्येक आनंद देण्याचा प्रयत्न करत होता। त्याने कधीही कोणतेही दुःख माझ्या जवळ येऊ दिले नाही। त्याने मला खूप प्रेम आणि काळजीने वाढवले। मी जे काही बोलेल ते ऐकत असे आणि अनेकदा तो मला म्हणायचा, सुषमा, तू नेहमी आनंदी राहा, तू माझ्या आईचे शेवटचे प्रतीक आहेस आणि तू माझ्या मुलीसारखी आहेस। कधीही काही अडचण आली तर मला सांग। आतापर्यंत माझे आयुष्य खूप सुरळीत चालले होते, पण एक दिवस असा आला की माझ्या भावाचे लग्न झाले आणि लग्नानंतर त्याची पत्नी मंजिरी, तिने मला मनापासून कधीच स्वीकारले नाही। ती नेहमीच माझ्यापासून दूर राहायची आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर माझा अपमान करायची। तिने मला कधीही आपले मानले नाही। वहिनी नेहमी माझा राग करायची। मी आता माझ्या भावाच्या घरात बहीण नव्हते तर एक मोलकरीण झाले होते। मी सूर्योदयापूर्वी उठायचे आणि घरकामात व्यस्त राहत असे। रात्री जेव्हा घरातले सर्वजण आराम करण्यासाठी त्यांच्या खोलीत जायचे तेव्हा मीही थोडा वेळ माझ्या खोलीत जायचे आणि मी माझ्या आईची आठवण काढून रडायचे। पण माझ्या मनात काय चालले आहे ते मी कोणालाही सांगत नसे। आता माझा भाऊ देखील पूर्वीसारखा राहिला नव्हता। वहिनीच्या सहवासात आल्यानंतर तोही बदलला होता। जेव्हा भाऊ मला काम करताना पाहत असे तेव्हा ती अनेकदा म्हणायची की या मुलीला काहीच कळत नाही। जर मी तिला काही शिकवले नाही तर सासरच्या घरी गेल्यावर ती काय करेल। हे ऐकून भाऊ तिच्या हो मध्ये मान हलवत असे। वहिनी दिवसभर मला आज्ञा देत असे। घरातील सगळी कामे ती फक्त माझ्याकडून करून घेत असे आणि शेवटी म्हणायची की जेव्हा तुझा भाऊ घरी येतो तेव्हा त्याचे हसून स्वागत कर। तू दिवसभर उदास चेहऱ्याने फिरत राहतेस। तुझा चेहरा पाहून तो विचार करेल की मी दिवसभर तुझ्याकडून काम करून घेते। भाऊ घरी आल्यानंतर तीच वहिनी जी मला दिवसभर त्रास देत असे, ती मला मिठी मारून म्हणायची, सुषमा तर माझ्या धाकट्या बहिणीसारखी आहे, ती खूप गोड आहे। मला फक्त तिने तिच्या सासरच्या घरात राज्य करावे आणि तिला कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये असेच मला नेहमी वाटते। हे ऐकून मी गप्प राहायचे। तिने माझ्या भावाला सांगितलेले प्रत्येक खोटे माझ्या हृदयात खोलवर जायचे। मला माझ्या भावाला काहीतरी सांगायचे होते, पण त्याचे प्रेम आणि शांतता पाहून मला काहीही सांगण्याची हिंमत होत नव्हती। मग एक दिवस आला जेव्हा देवाने माझी विनंती ऐकली। भावाच्या ऑफिसमधील मित्रांची एक छोटीशी पार्टी होती। मी नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात माझ्या नेहमीच्या पोशाखात माझ्या घरच्या कपड्यांमध्ये काम करत होती। मी त्या दिवशी काम करत असताना पहिल्यांदाच ध्रुवला पाहिले। मी त्याला चहा देण्यासाठी गेले तेव्हा ध्रुव क्षणभर माझ्याकडे पाहत म्हणाला, अद्भुत चहा आहे, चहा बनवणारा देखील अद्भुत आहे।
त्याचे बोलणे ऐकून मी घाबरले आणि स्वयंपाकघरात परत आले. मनापासून माझे कोणीतरी कौतुक केले. मला खूप छान वाटले. यानंतर तो त्याच्या भावासोबत अनेक वेळा घरी आला आणि प्रत्येक वेळी तो माझ्याकडून बनवलेला चहा मागायचा. त्याचे डोळे नेहमीच माझ्यावर होते. एके दिवशी मी त्याला चहा देण्यासाठी गेले तेव्हा तो म्हणाला, सुषमा, तुझे डोळे खूप काही सांगतात. मी तुला पहिल्यांदा पाहिले होते तेव्हाच मला तू आवडू लागली होतीस. हे सांगितल्यानंतर त्याने दुसऱ्याच दिवशी माझ्यासाठी लग्नाचा प्रस्ताव पाठवला. या प्रस्तावाने मी आश्चर्यचकित झाले पण आनंदीही होते. कारण तो माझ्या भावाचा जवळचा मित्र होता आणि त्याच्यासोबत काम करत असे. त्यामुळे भावाला त्याच्या चांगल्या वाईट सवयी आणि त्याच्या वागण्याबद्दल सर्व काही माहीत होते. त्याला माहीत होते की ध्रुव खूप चांगला आणि दयाळू मुलगा आहे आणि तो माझ्या बहिणीला खूप आनंदी ठेवेल. म्हणून त्याने या प्रस्तावाला लगेचच होकार दिला. माझ्यासाठी ते स्वप्नासारखे होते. प्रस्ताव आल्यानंतर काही दिवसांनी माझे लग्न ठरले. आज माझे लग्न होते. माझ्या हातावर मेहंदी लावण्यात आली, हिरव्या बांगड्या घालण्यात आल्या आणि मी वधूच्या पोशाखात तयार झाले. ध्रुवच्या डोळ्यात माझ्यावर अपार प्रेम होते. आमचे लग्न जवळच्या मंदिरात अगदी साधेपणाने पार पडले. त्या रात्री जेव्हा सर्व विधी पूर्ण झाले आणि ध्रुव माझ्याकडे आला तेव्हा त्याने माझा हात धरला आणि म्हणाला, सुषमा, मी तुला वचन देतो की मी तुला कधीही रडू देणार नाही. मी तुला कधीही समस्या येऊ देणार नाही. त्याचे हे शब्द ऐकून मी रडू लागले. त्याने मला जवळ घेतले आणि बराच वेळ गप्प राहिला. अशा रीतीने आमच्या आयुष्याला एक नवीन सुरुवात झाली. त्या दिवसापासूनच आमचे आयुष्य खूप सुंदर झाले. आम्ही दोघेही या लग्नात खूप आनंदी होतो. तो माझी खूप काळजी घ्यायचा. सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत ध्रुवची कामे करण्यात, घरच्या कामात तो मला कधी कधी मदत करायचा. एकमेकांबद्दलच्या या प्रेमात आणि काळजीत मला कळले नाही की आमच्या लग्नाची 2 वर्षे कधी निघून गेली कळलेच नाही. देवाने आम्हाला दोघांना मिळायला हवे होते ते सर्व आनंद दिले. आमच्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त मी ध्रुवला असे आश्चर्यचकित केले की ते पाहून त्याच्या डोळ्यातून अश्रू आले आणि त्याने मला मिठी मारली. मी त्याला माझ्या गरोदरपणाबद्दल सांगितले होते, ज्यामुळे तो खूप आनंदी झाला. त्या दिवसापासून तो माझी खूप काळजी घेऊ लागला. एके दिवशी ध्रुवला शहरापासून थोडे दूर कामानिमित्ताने बाहेर जावे लागले. त्या दिवशी ध्रुव पहिल्यांदाच मला सोडून इतक्या लांब गेला होता. मी त्याला आज जाऊ नकोस असेही सांगितले. त्याने मला समजावले आणि म्हणाला, काळजी करू नकोस, मी लवकरच येईन. ही मीटिंग माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जर ही मीटिंग यशस्वी झाली तर मला बढती मिळेल, असे म्हणत तो मीटिंगला निघून गेला. मग सुमारे 3 तासांनी एक फोन आला आणि त्या फोनने माझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केले. कॉलवर असलेल्या व्यक्तीने सांगितले, ध्रुव साहेबांचा अपघात झाला आहे आणि मृतदेह रुग्णालयात आहे. मृतदेह हा शब्द ऐकताच माझ्या मनात एक विचित्र भावना निर्माण झाली. जणू काही तो हातोड्यासारखा माझ्या कानावर पडला. मी ओरडूही शकत नव्हते. हे ऐकताच मी रुग्णालयाकडे निघाले. त्या व्यक्तीच्या बोलण्यावर मला अजिबात विश्वास बसत नव्हता. मला खात्री होती की तो सुरक्षित असेल. मी तो ज्या विभागात होता त्या विभागात पोहोचले आणि पाहिले की तो पूर्णपणे पांढऱ्या कापडाने झाकलेला होता. मी त्याच्या चेहऱ्यावरचे कापड काढताच मी ओरडले आणि माझा विश्वास तुटला. माझ्यावर प्रेम करणारे ते डोळे कायमचे बंद झाले होते. माझे वेदना समजणारे ते हात आता थंड झाले होते. माझ्या ओठातून हेच बाहेर आले, ध्रुव, तू मला सोडून का गेलास? मी आणि आपले होणारे बाळ कोणाच्या आधारे जगू? ध्रुव परतीये, ध्रुव परतीये. तू मला वचन दिले होतेस की तू मला कधीही रडू देणार नाहीस, तू मला कधीही सोडणार नाहीस, पण तू मला एकटे सोडून निघून गेलास. त्यानंतर त्याने शेवटचा श्वास घेतला. मी जेव्हा जागे व्हायचे तेव्हा मला तो माझ्या जवळ असल्याचे जाणवायचे आणि जेव्हा मी झोपायचे तेव्हा मला त्याचा आवाज ऐकू यायचा. दिवसभर माझ्यासोबत असेच घडायचे आणि मी त्याची आठवण करून रडत राहायचे. मला नेहमी त्याचे भास होत होते. माझ्या भावाला असे वाटू लागले की कदाचित माझ्या मेंदूवर परिणाम झाला असेल, म्हणून त्याने मला डॉक्टरांकडे दाखवायचे ठरवले. पण डॉक्टर म्हणाले की हिला फक्त विश्रांतीची आवश्यकता आहे
आणि बाकी कोणतीही समस्या नाही. माझे मन मला म्हणायचे की माझ्या पोटात वाढणारा जीव आता अनाथ आहे. मी त्याच्यासाठी स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि धीर धरला. मी माझ्या होणाऱ्या बाळाला वचन दिले होते की तू येशील तेव्हा मला जगण्याचे एक कारण मिळेल. तुला पाहून मला जगण्यासाठी आधार मिळेल. मी तुला पाहून हसेन. तुझ्यामुळे मी माझे पुढचे आयुष्य काढू शकेन. ध्रुवच्या मृत्यूनंतर माझा भाऊ मला त्याच्या घरी घेऊन आला. तो म्हणाला, सुषमा, हे तुझे स्वतःचे घर आहे. तू इथे आरामात राहशील. मला कोणाचाच आधार नसल्याने मी हो म्हणून मान हलवली आणि त्याच्या घरी त्याच्यासोबत राहू लागले. पण वहिनीचे शब्द आता आणखी कटू झाले होते. मला वाटले होते की कदाचित माझी अशी अवस्था पाहून तिला माझ्यावर दया येईल आणि ती मला काहीही बोलणार नाही. पण वहिनी म्हणायची, किती दिवस तू अजून इथेच भावाच्या घरी राहणार आहेस? तुला राहण्यासाठी छप्पर मिळाल्याबद्दल आभार मान. तिच्या प्रत्येक शब्दाने मला वाटायचे की मी तिच्यासाठी एक ओझे आहे. पण माझे शांत राहणे आता एक सक्ती बनली होती. आयुष्याने मला शांत राहायला शिकवले होते. परिस्थितीने मला गुदमरून टाकलेले जीवन जगायला शिकवले. मंजिरी आता फक्त माझी वहिनी नव्हती, तर ती माझ्या दुःखाचे चित्र बनली होती. ती दररोज काहीतरी असे बोलायची जे माझ्या हृदयावर मीठ चालल्यासारखे काम करायची. एके दिवशी मी स्वयंपाकघरात भांडी धुत असताना ती म्हणाली, तुझा नवरा वारला, मग यात आमचा काय दोष? आता लवकर तुझी तू व्यवस्था कर. आणि ध्रुवला अडकवलेस तसे एखाद्या दुसऱ्याला अडकव. हे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण माझे ओठ बंद झाले. मी माझ्या खोलीत गेले, पण तिचे शब्द अजूनही माझ्या मागे येत होते की आमच्यासाठी हे मूल आणखी एक ओझे बनले आहे. आता तो त्याचा जीव तर सोडणार नाही. आम्ही तुझा भार कधीपर्यंत सहन करणार? हे सर्व काही ऐकून माझ्या मनात वेदनेची लाट उसळली. पण विचारायला कोणीच नव्हते. मंजरी वहिनीच्या नजरा माझ्यावर होत्या, जणू मी एखाद्या आजारी प्राण्यासारखी आहे. त्या दिवशी मी रात्रभर खोलीतून बाहेर पडले नाही. मी काही खाल्ले नाही, प्यायले नाही. माझ्या जेवणाबद्दल मला कोणी विचारले नाही. वहिनीचे कटू बोलणे आता माझ्या प्रकृतीवर परिणाम करत होते. ती जेव्हा जेव्हा काही बोलायची तेव्हा माझी तब्येत बिघडू लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी स्वयंपाकघराजवळून जात असताना भुकेमुळे मला चक्कर येऊ लागली. मी पाणी पिण्यासाठी एक ग्लास पाणी भरले तेव्हा मंजरी वहिनीने माझ्या हातातून ग्लास हिसकावून घेतला आणि खाली ठेवला. तिने मध्येच अडवून म्हटले, तुझ्या भावाला तू बनवलेले पराठे आवडतात. आधी नाश्ता बनव आणि नंतर पाणी पी. मी काहीही बोलले नाही आणि शांतपणे पराठे बनवू लागले. माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते. मी माझा हात माझ्या पोटावर ठेवला आणि माझ्या मुलाला सांगितले की फक्त काही दिवस आणि मग तू आल्यावर सर्व काही ठीक होईल. मी पराठे बनवले आणि टेबलावर ठेवायला गेले. मी नाश्ता करण्यासाठी टेबलावर बसले तेव्हा मंजरी वहिनीने मला थांबवले आणि म्हणाली, स्वयंपाकघरात काही आहे का ते बघ आणि ते खा. हे पराठे तुझ्या भावासाठी आणि माझ्यासाठी आहे. मी काहीही न बोलता फ्रीजमध्ये काहीतरी खाण्यासाठी गेले आणि पाहिले की तिने फ्रीज बंद करून तो लॉक केला होता. मग ती म्हणाली, अन्नाच्या वासाने तुला तर उलट्या होतात आणि जेवल्यानंतर उलट्या कराव्या लागतात. तेव्हा तू खाण्याचा काय उपयोग आहे? माझा भाऊ कामावर गेल्यावर ती मला भांडी धुणे, झाडू मारणे आणि कपडे धुणे असे काम करायला लावायची. माझे मन घाबरले होते, माझे शरीर थकले होते. कधी कधी मी रात्री त्याच्याशी पोटावर हात ठेवून बोलायचे, बेटा, तुझे वडील दूर निघून गेले आहेत, जिथून कोणीही परत येत नाही. पण जेव्हा तू परत येशील तेव्हा आपण चांगले आयुष्य जगू. सध्या मी असहाय आहे, पण जेव्हा तू या जगात येशील तेव्हा मी कोणाचीही मदत घेणार नाही. माझी तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती. कधी मुलाच्या हालचाली वाढायच्या, कधी त्या पूर्णपणे मंदावायच्या, जणू काही तोही या घराच्या वातावरणाला घाबरला असेल. एके दिवशी मी पाणी पिण्यासाठी उठले तेव्हा खोलीजवळून जाताना मला एक आवाज ऐकू आला. तो एका महिलेचा परिचित पण भावनिक आवाज होता. माझी प्रिये, मी वचन देते की आपण लवकरच भेटू. मी तुला भेटण्यासाठी आतुर आहे. तुला का समजत नाही? हे ऐकून मी चांगलेच ओळखले की ती माझी वहिनी मंजिरी आहे. पण पुढचे जे शब्द मी जे ऐकले
त्यांनी जणू माझ्या पायाखालची जमीनच ओढून घेतली. मी तुला सांगितले होते, मी सुषमाला जास्त काळ ठेवणार नाही. तिला मूल होऊ दे, मग मी तिला बाहेर फेकून देईन. जणू ती कधीच अस्तित्वात नव्हती. मला असे वाटले की माझे कान मला फसवत आहे, पण नाही, ती मंजिरी वाहिनीच होती, जी दररोज माझ्या भावासमोर म्हणायची, तुझी बहीण आता ती माझी जबाबदारी आहे. आता ती माझ्या विरुद्ध कट कारस्थान रचत होती. हे ऐकून जणू माझे स्वप्न भंगले. मी घाबरले. असे वाटू लागले की ओरडून सर्व काही भावाला सांगावे की ज्याला तू तुझी बायको मानतोस ती विश्वासू नाही, ती एक धोकादायक प्रकारची फसवणूक आहे. पण मी नेहमीप्रमाणे शांत राहिले आणि खोलीत परत गेले. पण झोप माझ्या डोळ्यांपासून मैल दूर होती. माझ्या आत एक वादळ सुरू होते. रात्रभर अस्वस्थ राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी नाश्ता बनवायला गेले. कदाचित माझ्या मनात कुठेतरी मला आशा होती की कदाचित हा सर्व माझा भ्रम असेल, कदाचित दुसरे कोणीतरी हे बोलत असेल. पण जेव्हा मला पूर्ण खात्री झाली की ती व्यक्ती मंजिरी वाहिनीच होती, जेव्हा भाऊ नाश्ता करून ऑफिसला जाऊ लागला, तेव्हा मंजिरी वहिनी रागाने स्वयंपाकघरात आली आणि तिच्या जिभेने विष ओकू लागली. तू आजकाल खूप शांत आहेस, काय ऐकले आहेस का? तू रात्री आमच्या दाराजवळ काय करत होतीस? तू माझ्या खोलीबाहेर कान चिकटवून उभी होतीस ना? हे ऐकून मी स्तब्ध झाले. आता सत्याचाच माझ्या विरुद्ध शस्त्र म्हणून वापर केला जात होता. मला काही समजण्यापूर्वीच मंजिरी वहिनीने मोठ्याने माझ्या भावाला हाक मारली. तो दाराबाहेर जाणारच होता, पण तिचा आवाज ऐकून तो थांबला. वहिनी म्हणाली, ऐक, तुझी बहीण काल रात्री माझ्या खोलीबाहेर उभी होती आणि शांतपणे माझ्याकडे पाहत होती. कदाचित ती माझ्या विरुद्ध काहीतरी कट रचत असेल. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आणि पाण्याचा ग्लास पडताच ती लगेच पळून गेली. हे ऐकून माझे हृदय पिळवटून गेले. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण तरी माझी जीभ अजूनही बंद होती. भाऊ माझ्याकडे आला. त्याच्या डोळ्यात गोंधळ आणि वेदनांचे चक्र होते. तो काही क्षण गप्प राहिला, नंतर हळूवारपणे म्हणाला, सुषमा, तू माझ्या पत्नीवर संशय घेत आहेस का? मी तिथेच थांबले. जणू माझा श्वास थांबला आहे असे वाटले. मी असे कधीच काही बोलले नाही भाऊ, पण आज माझ्यावर तोच आरोप होत होता. हे आरोप ऐकून मी थरथर कापू लागले. भावाच्या नजरा माझ्या आत उत्तर शोधत होत्या, पण माझ्या शांततेने मला दोषी ठरवले. सगळे काही तिथेच संपले. 2 दिवसांनी घरातून काही दागिने गायब झाले, जे माझ्या लग्नात मला मिळालेले दागिने होते. ते माझे पती ध्रुव यांचे शेवटचे स्मृतिचिन्ह होते. मी ते दागिने मंजिरी वहिनींना दिले होते, कारण माझ्यासाठी ते फक्त दागिने नव्हते, तर ते ध्रुवच्या आठवणी, त्याचे प्रेम, त्याचा विश्वास, सर्व काही होते. दागिने देताना मी स्वतः वहिनींना सांगितले होते, हे दागिने सुरक्षित ठेवा, ते माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. वहिनी म्हणाली होती, काळजी करू नकोस सुषमा, जसे माझे सामान जसे सुरक्षित आहे तसेच हेही सुरक्षित राहतील. त्या दिवशी मी तिच्या डोळ्यातील निरागसता ओळखू शकले नाही. जेव्हा दागिने हरवण्याचा विषय आला, तेव्हा मंजिरी वहिनींनी वेगळेच काहीतरी सांगायला सुरुवात केली. ती म्हणाली की सुषमाने दागिने विकले असतील. ती गुप्तपणे कोणाला तरी भेटत असावी. तिला कोणीतरी फसवले आणि पैशाच्या लोभात तिने सर्वस्व गमावले. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी फक्त म्हणाले, वहिनी, दागिने फक्त तुझ्याकडे होते. मी ते तुला स्वतः दिले होते. वहिनी माझ्या बोलण्यावर खिल्ली उडवत म्हणाली, माझ्याकडे कधी दिलेस तू तुझे दागिने? आणि मी तुझे दागिने माझ्याकडे का ठेवू? ती हे सगळे नाटक करत होती, जेणेकरून आपण तिला पुन्हा दागिने मिळवून देऊ. त्याला असे वाटले, आपण पुन्हा सुषमाला दागिने बनवावे का? भाऊ शांतपणे माझ्याकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यात पुन्हा तोच शोध होता. पण माझ्या शांततेने मला पुन्हा एकदा गुन्हेगार बनवले. मी काहीही बोलू शकले नाही. मी फक्त मान खाली घालून उभी होती. पुढचे काही तास माझ्यासाठी तुरुंगापेक्षा कमी नव्हते. आवाजाने शेजारच्या महिला घरी आल्या होत्या. सर्वांच्या तोंडावर एकच बोलणे होते की अशा मुलीला घरात ठेवणे धोकादायक आहे. ती तरुण आहे आणि एकटी आहे. कोणीतरी असावे जेणेकरून तिने दागिने कोणाला तरी दिले असावेत. मी ड्रॉइंग रूमच्या एका कोपऱ्यात शांतपणे बसले होते.
माझ्या समोर मंजरी वहिनी त्या महिलांना चहाचे कप देत होत्या. त्याच महिलांचे प्रत्येक शब्द, प्रत्येक टोमणा माझ्या शरीराला चाकूसारखा भोसकत होता आणि मी फक्त गप्प बसले होते. मग अचानक मला माझ्या पोटात तीव्र वेदना जाणवल्या. मी जोरात ओरडले. क्षणभर सगळे थांबले. पण मंजरी वहिनी म्हणाली, बघा आता तिने नाटक करायला सुरुवात केली आहे. मी जमिनीवर झोपले. कोणीही मला पाणीही दिले नाही. कोणीही माझ्यासाठी हात पुढे केला नाही. मी स्वतःला खोलीत ओढले. माझा श्वास वेगवान झाला होता आणि त्या क्षणी मला खात्री पटली की मी खरोखर एकटी आहे. माझे कोणी नाही, ना भाऊ ना बहिणी, आणि कदाचित आता हे जगही माझ्यापासून दूर गेले आहे. रात्रीच्या अंधारात माझ्या वेदना वाढल्या. मी माझ्या भावाला वारंवार हाक मारली, दार ठोठावले, पण मंजरी वहिनीने दार बंद केले होते. ती म्हणत होती, काही होणार नाही. आपण तिला सकाळी डॉक्टरकडे घेऊन जाऊ. आता आम्हाला त्रास देऊ नकोस. यानंतर मला काहीच आठवत नाही. मी माझे भान कधी गमावले आणि कधी भान परत आले मला माहीत नाही. मला फक्त आठवते की कदाचित माझे मूल सकाळी जन्माला आले असेल. कमकुवत प्रकाशात मी थरथरत्या हातांनी त्याला मिठी मारली. त्याच्या चेहऱ्यावर तेच हास्य होते जे आता फक्त चित्रांमध्ये कैद झाले होते. जणू ध्रुव स्वतःच म्हणत होता, मी तुला सांगितले होते की मी तुला एकटे सोडले नाही. बघ, मी स्वतःला तुझ्या स्वाधीन केले आहे. माझा श्वास जवळजवळ थांबला होता आणि पुन्हा सुरू झाला होता. जणू माझे सर्व दुःख थांबले होते. माझ्या हृदयात पहिल्यांदाच सुटकेची लाट आली. काही क्षणांसाठी माझा मुलगा माझा श्वास बनला, माझी आशा बनला. तो फक्त एक मूल नव्हता, तो माझे धैर्य होता. जणू काही माझ्या मांडीवर एक संपूर्ण जग होते. पण बाहेर मंजिरी वहिनी कदाचित अपमानाचे एक नवीन भाषण लिहित होती. 2 महिने उलटून गेले होते. दररोज मी माझ्या मुलाच्या चेहऱ्यावर आनंद शोधत असे आणि स्वतःला म्हणत असे, सुषमा, एक दिवस हे सर्व संपेल. थोडा अधिक धीर धर. पण तो दिवस कधीच येत नव्हता. वहिनीचे वर्तन दिवसेंदिवस अधिक विषारी होत चालले होते. माझी झोप, माझे अन्न, अगदी माझ्या मुलाच्या गरजा आता तिच्यासाठी ओझे बनल्या होत्या. त्या दिवशी पाऊस पडत होता. सकाळपासून वीज देखील बंद होती आणि संध्याकाळपर्यंत अंधाराने सर्व कोपऱ्यात कवटाळले होते. माझ्या मुलाला हलका ताप आला होता आणि तो सतत रडत होता. मी त्याला गुंडाळले होते. माझे हात धरून त्याला हळूवारपणे हलवू लागले, पण तो पुन्हा पुन्हा रडत होता आणि थांबायला तयार नव्हता. कदाचित त्याला दूध हवे असेल किंवा कदाचित माझी कमजोरी त्याच्या गरजा पूर्ण करण्यात अपयशी ठरत असेल. तेवढ्यात स्वयंपाकघरातून मंजिरी वहिनीचा आवाज आला. काय त्रास आहे हा? सतत रडण्याचा आवाज. माझ्या कानाचे पडदे फुटतील आता. मी हळूच म्हणाले, वहिनी, कृपया थोडे दूध गरम करून देतेस का? मुलाला ताप आहे आणि मलाही थोडा अशक्तपणा जाणवत आहे. मी हे बोलताच ती रागाने बाहेर आली. तिच्या हातात एक घाणेरडा कपडा होता आणि तो हलवत ती ओरडली, तुला नेहमीच काहीतरी ना काही हवे असते. तुझी आईही असेच करायची. मलाही ताप येतो पण तरीही मी काम करत असते. ती रागाने ओरडली, माझ्या घरातून बाहेर जा. तू आणि तुझे मूल फक्त बाहेरच्या हवेतच आरामात आहेस. जा आणि बाहेर बस, तेच तुझे नशीब आहे. हे बोलून माझे हृदय धडधडत राहिले. मुलाने माझा कुर्ता घट्ट धरला होता. कदाचित त्याला समजले असेल की काहीतरी वाईट होणार आहे. मी गप्प राहिले, पण मंजरी वहिनी मला बाहेर काढण्यासाठी ढकलत राहिली. मी पडणारच होते, पण ती थांबत नव्हती. मी माझ्या मुलाला मिठी मारली आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, वहिनी, थोडी तरी देवाची भीती बाळग. मी या अवस्थेत कुठे जाऊ? पण ती घाबरली नाही. ती रागाने म्हणाली, मी विचार केला होता की जेव्हा मूल जन्माला येईल तेव्हा तू स्वतःच ते करशील. पण तू माझी छाती चिरण्याचा प्रयत्न करत आहेस, असे म्हणत तिने मला जोरात ढकलले आणि मी थेट दाराबाहेर अंगणाच्या समोरील सिमेंटच्या पायऱ्यांवर पडले. मी माझ्या मुलाला घट्ट धरून ठेवले होते. त्याला पाहिले तर तो बरा होता, पण माझा हात दुखत होता. मी धीराने तिथेच बसले. माझ्यावर पाऊस पडत होता. मी माझ्या मुलाला पावसापासून वाचवण्यासाठी माझ्या छातीशी धरून बसले होते. मी वाट पाहत होते की कदाचित भाऊ येऊन मला या अवस्थेत पाहिल आणि मला पुन्हा आत बोलावेल. पण मंजिरी वहिनींना माहित होते
की त्या दिवशी तो संपूर्ण रात्र परत येणार नाही. म्हणूनच तिने माझ्या सोबत हे सर्व काही केले. मग तिने जोरात गेट बंद केला आणि मग मला तिचा आवाज ऐकू आला. ती आत फोनवर कोणाला तरी सांगत होती, हो, मी तिला बाहेर फेकून दिले आहे. आता मला माहित नाही की ती कुठे बसली आहे. मूल मरते की तिची आई, मला काय फरक पडतो. तू माझ्या खांद्यावर सर्व त्रास लादलेस. जेव्हा नवरा होता तेव्हा खूप नाजूक असल्याचे भासवत असे. हे ऐकून मला आत आग लागली. पण माझे शरीर तापाने जळत होते. प्रत्येक दृश्यावर पाण्याचा थर तयार झाल्यासारखे माझ्या डोळ्यांसमोर सर्व काही अस्पष्ट होत होते. मी माझ्या मुलाच्या कपाळाचे चुंबन घेतले, जो अजूनही माझ्या छातीला चिकटून रडत होता. मी थरथरत्या ओठांनी फक्त एवढेच म्हटले, देवा, कृपया आम्हाला तुझ्यात सामावून घे. मी तुझ्या निर्णयाशी सहमत आहे. फक्त माझ्या मुलाला सुरक्षित ठेव. माझी मान कधी एका बाजूला वळली हे मला आठवत नाही. माझ्या डोळ्यात शेवटचा दृश्य टिपला गेला, तो म्हणजे माझ्या मुलाची ओली हालचाल. त्यानंतर फक्त शांतता होती. पाऊस सतत पडत होता आणि रात्र गड्ड होत होती. सकाळी परिसरात गोंधळ उडाला. कोणीतरी ओरडले, अरे, ही बाई श्वास घेत आहे की नाही. लोक जमले. कोणीतरी तिला ब्लंकेट दिले, कोणीतरी तिला त्यांची शाल दिली. मी बेशुद्ध अवस्थेत होते. माझे ओठ फक्त हेच पुन्हा पुन्हा सांगत होते, माझा मुलगा कुठे आहे. अचानक एका मुलाचा एक अतिशय कमकुवत रडण्याचा आवाज आला. सर्वांच्या नजरा रस्त्याकडे वळल्या. एका विचित्र आवाजाने मला शुद्धीवर आणले. पाऊस अजूनही हलकाच पडत होता. मी पुन्हा शुद्धीवर आले, जणू मी गाढ झोपेतून उठले आहे. मी माझ्या आजूबाजूला पाहिले. रस्ता, भिंती, ओली जमीन. माझ्या चेहऱ्यावर पावसाचे थेंब पडत होते. पण या सगळ्यात काहीतरी अपूर्ण होते. काहीतरी खूप महत्वाचे होते, जे आता राहिले नाही. माझी छाती रिकामी होती. माझा मुलगा माझ्या मांडीवर नव्हता. माझा मुलगा कुठे गेला. क्षणभर माझा श्वास थांबला. माझे डोळे उघडे राहिले. मी अचानक आजूबाजूला पाहिले. माझे हात, जे एकेकाळी त्याच्या लहान शरीराला माझ्या छातीजवळ धरून होते, ते आता रिकामे होते. मी माझे कपडे पाहिले, चादर पाहिली, तो कुठेच सापडला नाही. माझा मुलगा कुठे आहे. माझा मुलगा. माझा आवाज थरथरत होता. मी ओरडले, जी कदाचित सर्व काळाची शांतता फाडून टाकत असेल. मी जमिनीवर गुडघे टेकून बसले. माझे डोळे वेड्यासारखे इकडे तिकडे फिरत होते. कदाचित तो कुठेतरी रेंगाळला असेल. कदाचित एखाद्या प्राण्याने हे केले असेल. हे प्रश्न माझ्या मनात फिरत होते. मी वेड्यासारखे उठले, अनवाणी धावले. माझा घसा थरथर कापत होता. माझे पाय चिखलात बुडत होते. पाऊस आता थांबला होता, पण माझे अश्रू पावसापेक्षाही जोरात पडत होते. शेजारची एक महिला दाराशी आली. मला पाहून ती थक्क झाली. माझे कपडे चिखलात भिजले होते. माझे केस विस्कटले होते आणि माझा चेहरा पूर्णपणे पांढरा झाला होता. ती घाबरून म्हणाली, सुषमा, काय झाले. तुझी अशी काय अवस्था आहेस. मी तिच्या पाया पडले. तिला म्हणाले, ताई, माझा मुलगा हरवला आहे. मला मदत करा. त्या महिलेने काही क्षण ऐकले. लोकांनी मला पाहिले आणि मला हाक मारू लागले, पण मला काहीही समजले नाही. काही अंतरावर गल्लीच्या शेवटच्या कोपऱ्यावर लोक जमले होते. एक माणूस म्हणत होता की कुत्रे काही विचित्र आवाज करत आहेत, जणू काही त्यांच्या जवळ काहीतरी पडले आहे. हे ऐकून मी थरथर कापू लागले. माझी पावले तिथेच थांबली. मी हळूहळू त्याच्याकडे जाऊ लागले. प्रत्येक पावलावर एकच प्रार्थना होती, देवा, माझ्या मुलाला वाचव, तूच एकमेव आहेस. मी जवळ येताच कुत्रे एक एक करून मागे हटू लागले. ते भुकेले नव्हते. जणू ते कशाचे तरी रक्षण करत होते. आणि मग त्यांच्यामध्ये एक लहानसा जीव पडला होता. माझा मुलगा. ओल्या कपड्यात गुंडाळलेला, रडत होता पण जिवंत होता. मी ओरडले नाही. मी फक्त त्याच्याकडे धावले आणि त्याला उचलले. त्याला मिठी मारली आणि देवाचे आभार मानले. मी त्याचे हृदयाचे ठोके ऐकले. आणि त्या क्षणी मला वाटले की देव आजही माझ्यासोबत आहे. तो नेहमीच माझ्यासोबत होता आणि नेहमीच राहील. त्या एका क्षणात माझे सर्व दुःख थांबले. तो माझ्या आयुष्यातील सर्वात खोल, सर्वात खरा क्षण होता. माझे कान सुन्न झाले होते. माझा श्वास थांबला होता आणि माझे ओठ फक्त तू मला मारलेस असे म्हणत होते.
मी प्रार्थनेत मग्न होते तेव्हा अचानक एक सावली माझ्या दिशेने आली. मला काही समजण्यापूर्वीच रस्त्यावर एक मोठा आवाज ऐकू आला. माझे मूल माझ्या हातातून हिसकावून घेतले गेले होते. त्या सावलीने मुलाला खूप लवकर उचलले आणि पळून गेला. काही क्षण मी घाबरलो. जणू कोणीतरी माझा आत्मा हिसकावून घेतला आहे असे वाटले. आणि मग माझ्या आतून एक किंकाळी आली जी कदाचित पृथ्वी आणि आकाशालाही पहिल्यांदाच ऐकू आली असेल. कोणीतरी माझ्या मुलाला उचलून नेले आहे. त्याला थांबवा. माझी किंकाळी संपूर्ण परिसरात पसरली. हे ऐकून लोक धावत आले. काहींनी रस्त्याच्या कोपऱ्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला. काहींनी त्यांच्या गाड्या काढल्या, पण ती सावली पावसाने भिजलेल्या रस्त्यांच्या चक्रव्यूहात हरवली. जणू पृथ्वीने त्याला गिळून टाकले, जणू आकाशाने त्याला लपवले आहे. मला समजले नाही. माझे अस्तित्व पुन्हा रिकामे झाले, पण यावेळी दुसरे काहीतरी माझ्यापासून तुटले होते. माझ्या संवेदना, माझी समजूत, माझ्या सहनशीलतेचा शेवटचा धागा. मी चिखलात पडले, माझे डोके जमिनीवर आदळले. माझे ओरडणे आता रडण्यात रूपांतरित झाले होते. माझे डोळे हळूहळू बंद होत होते. माझ्या गर्भाशयातील वेदना जाणवण्यासाठी कोणीही नव्हते. जणू काही सर्वशक्तिमान देव माझ्या सहनशक्तीच्या शेवटच्या टोकापर्यंत माझी परीक्षा घेऊ इच्छित होता. माझ्या रात्रींचे सांत्वन, माझ्या डोळ्यांचा प्रकाश, माझी शेवटची आशा असलेले माझे मूल माझ्यापासून हिसकावून घेण्यात आले. आणि आता मी बेशुद्ध झाले होते. मला वाटले की कदाचित माझा प्रवास आता संपला असेल. पण जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा सर्व काही अस्पष्ट झाले होते. जणू सर्व काही एका वाईट स्वप्नात बदलले आहे असे वाटत होते. मी एका मृत शरीरासारखे निर्जीव स्थिर होते. माझे डोळे हळूहळू उघडत होते, पण माझे शरीर दगडात बदलल्यासारखे वाटत होते. माझ्या संपूर्ण अस्तित्वात एक वेदना पसरली होती, पण ती शारीरिक नव्हती. ती गर्भाशयाची वेदना होती. एक वेदना जी माझे श्वास आतून वाळवीसारखे खात होती. मग माझी दृष्टी थोडी स्पष्ट होताच मला माझ्या भावाची एक अस्पष्ट प्रतिमा दिसली. तो माझ्या डोक्याजवळ बसला होता. त्याचे डोळे लाल झाले होते, चेहरा लाजेने वाकला होता, हात थरथरत होते. त्याचा आवाज माझ्या कानापर्यंत पोहोचला, पण माझे मन ते समजण्यास नकार देत होते. तरीही मी ते ऐकले. सुषमा, मला माफ कर. तू खरे बोलत होतीस. मंजिरीचे दागिने लपवले होते. मी आंधळा झाला होतो. मला तुझ्यावर विश्वास नव्हता. मंजिरीच्या प्रेमात मी तुला रडवले आणि तुला बेघर केले. क्षणभर माझे हृदय रडले, पण माझ्या ओठातून आवाज निघाला नाही. जणू काही माझी जीभ आता फक्त एक शब्द बोलू शकत होती, माझे बाळ. माझा आवाज खूप मंद होता. माझे ओठ सुकले होते. आता माझ्या अस्तित्वात फक्त एक प्रश्न उरला होता. ती एक सावली जी सर्वत्र प्रतिध्वनित होती. माझे मूल कुठे आहे? माझे मूल मला परत दे. हे ऐकून माझ्या भावाच्या डोळ्यातून अश्रू पडत होते. त्याने माझा हात धरला, जणू काही तो एका क्षणात वर्षानुवर्षेचे अंतर पुसून टाकू इच्छित होता. पण माझ्या आत कोणत्याही भावना उरल्या नव्हत्या, कारण माझी मांडी रिकामी होती. ध्रुव गेल्यानंतर मी ज्याच्यासाठी जगायला शिकले, ज्यासाठी मी प्रत्येक अपमान सहन केला, दररोज रात्री प्रार्थनेत डोके टेकवले, ते आता माझ्या हातात नव्हते. माझे अस्तित्व एक उद्ध्वस्त झाले होते. मी पुन्हा एकदा देवाला प्रार्थना करण्यासाठी हात वर केले. तू माझ्या गर्भाला जीवन दिलेस, आता तू माझ्यापासून ते जीवन काढून घेतलेस. मला पुन्हा अनाथ केलेस, पण माझेच मूल का? तो निर्दोष होता. फक्त मला माझे मूल परत दे. आता माझ्या डोळ्यात अश्रू नव्हते, कारण आता दुःख आत्म्यापर्यंत पोहोचले होते. माझा भाऊ काहीतरी बोलू इच्छित होता, पण मी आता ऐकू शकत नव्हते. माझे जग फक्त एकाच प्रश्नावर थांबले होते, माझे मूल कुठे आहे? आणि त्या प्रश्नाचे उत्तर कुठेतरी हरवले होते. भावाच्या विनंतीवरून पोलिसांनी तक्रार दाखल केली. माझे डोळे दारावर असे स्थिर राहिले की जणू पुढच्याच क्षणी माझे मूल माझ्याकडे वळणाऱ्या पावलांनी धावत येईल. जणू तो कुठेतरी भटकला आहे आणि आता तो परत येईल. पण दिवस गेले आणि शांतता वाढत गेली. एके दिवशी वर्तमानपत्रात एक बातमी आली, विधवा आईचे दुःख. मुलाचे अपहरण झाले. पत्रकार दारात आले, प्रश्न विचारले, कॅमेरे चालू केले, पण कॅमेरे बंद होताच सर्वजण निघून गेले. लोकांची सहानुभूती 1-2 दिवस टिकली, नंतर सर्वजण त्यांच्या आयुष्यात परतले.
पण माझे मूल माझ्यापासून हिरावून घेतले गेले तेव्हा माझे जीवन थांबले होते. दररोज रात्री मी देवाला ओरडत असे, मला दुसरे काहीही नको, मला फक्त माझे मूल परत हवे आहे. त्याला कोणत्याही क्रूर व्यक्तीच्या हाती देऊ नका, त्याला सुरक्षित परत करा. मग एके दिवशी पोलिसांनी दार ठोठावले. त्यांच्या डोळ्यात आशेचा किरण दिसला. इन्स्पेक्टर म्हणाले, मॅडम, आम्हाला एका महिलेची बातमी मिळाली आहे जी अनेक दिवसांपासून मुलांभोवती फिरत आहे. तिचे मानसिक संतुलन ठीक नाही. लोक तिला वेडी म्हणतात. कधीकधी ती मुलाला पाहून रडते, कधीकधी ती काहीतरी बडबडते जे कोणीही समजू शकत नाही. कोणीतरी मला सांगितले की ती म्हणते, आता माझे मूल आले आहे, आम्ही तिच्या मागे आहोत, प्रार्थना करा. कदाचित देवाने तुमची प्रार्थना ऐकली असेल, कदाचित तिला तुमचे मूल मिळाले असेल. हे ऐकून जणू माझ्या आतली आई जागी झाली असेल. मी पोलिसांना सांगितले, मला त्या महिलेकडे घेऊन जा. जर तिने माझ्या मुलाला स्पर्शही केला असेल तर मी तिला तिच्या डोळ्यातून आणि तिच्या मांडीवरून ओळखेन. इन्स्पेक्टरने वचन दिले की गरज पडताच मला तिथे नेले जाईल. त्याच रात्री मला एक स्वप्न पडले. पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेले माझे मूल एका महिलेच्या मांडीवर होते. ती महिला त्याला हादरवत होती. ती एक अंगाईगीत गात होती. मी ओरडत होते आणि रडत होते. पण ती बाई हसली आणि म्हणाली, आता तो माझा मुलगा आहे, तू त्याला पावसात सोडलेस, मी त्याला वाचवले, आता तो माझा आहे. मी घाबरून जागे झाले. रात्रीचे 3 वाजले होते. मी भीतीने देवाला प्रार्थना केली की जर हे स्वप्न खरे असेल तर त्या महिलेच्या हृदयावर दया कर, आणि जर हे खोटे असेल तर माझी आशा तोडू नकोस आणि मला जगण्याची हिंमत दे. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस त्या महिलेच्या घरी पोहोचले. मी त्यांच्यासोबत होते पण घाबरले होते. पण एका आईच्या प्रेमाने मला आत खेचले. तिथे एक निर्जन रस्ता होता, एक लहानसे जीर्ण घर होते. दार हळूहळू उघडले आणि आम्ही आत गेलो. खोलीत शांतता होती. एका कोपऱ्यात एक महिला बसली होती, कोणाला तरी झुलवत होती. तिला पाहून माझा श्वास थांबला. तोच आवाज, तीच अंगाई, तीच शैली. आणि मग मी ऐकले, बघा माझा मुलगा किती सुंदर आहे. त्याच्या आईने त्याला बाहेर फेकले, पण मी त्याला जीवन देईन. मी त्याला ते सर्व देईन जे त्याला कधीही मिळाले नाही. ती स्त्री पाळण्यात बसलेल्या मुलाला तिच्या मांडीवर धरून होती. जणू तो तिच्या पोटातून जन्माला आला आहे. कधी ती त्याच्या कपाळाचे चुंबन घेत असे, कधी ती गुणगुणत असे आणि कधी ती रडत म्हणत असे, प्रिय मुला, माझ्याशिवाय दुसरे कोणी नाही जी तुझी आई आहे, आणि ती फक्त मी आहे. माझे डोळे वेदनेने भरलेले होते, हात थरथरत होते. मी हळूहळू पुढे पाऊल टाकले. ती बाई अचानक घाबरली. तुम्ही सर्वजण माझ्या मुलाला घ्यायला आला आहात का? नाही, मी त्याला सोडणार नाही. तो फक्त माझा आहे. तिच्या आवाजात भीती आणि उत्साह होता. मी त्याला पाऊस, थंडी, मृत्यूपासून वाचवले आहे. पावसात तो त्रास सहन करत असताना त्याची आई कुठे होती? आता प्रत्येकजण त्याला माझ्यापासून हिसकावू इच्छितो. पोलीस हळूवारपणे म्हणाले, ताई, हे मूल तुझे नाही तर त्यांचे आहे. हे ऐकून ती बाई वेड्यासारखी ओरडू लागली. नाही, हे माझे बाळ आहे. मी ते देवाकडून मागितले होते. त्याने ते मला दिले आहे. आता त्याला कोणीही माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. मी हळूहळू त्याच्याकडे गेले. मी त्या बाळाच्या डोळ्यात पाहिले, ते निरागस डोळे जे मी दररोज पाहायचे. मी हळू आवाजात म्हणाले, बेटा, माझ्याकडे ये बाळ. त्याने माझ्याकडे पाहिले. काही क्षणांसाठी असे वाटले की जणू सगळे जग थांबले आहे. मी त्याला माझ्या मांडीवर घेतले. ती बाई मागे पडली आणि जमिनीवर बसून ओरडत होती, हे माझे बाळ आहे, त्याला घेऊन जाऊ नका. पण सर्वांना समजले होते की ती मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे. पोलिसांनी तिला मानसिक रुग्णालयात पाठवले. कदाचित आता ती तिथे सुरक्षित असेल. स्वतः निर्माण केलेल्या खोट्या सत्यामुळे मी माझ्या मुलाला घेऊन माझ्या भावाच्या घरी परतले. माझ्या भावाने मंजिरी वहिनी शी असलेले सर्व संबंध कायमचे तोडले होते. कदाचित त्याला आत्ताच तिचे सत्य कळले असेल. जाताना ती तिच्या मुलालाही सोबत घेऊन गेली होती. तोच मुलगा ज्याच्यावर तिला पूर्वी अभिमान होता. माझ्या भावाने तिच्या मुलाला परत मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण अचानक एके दिवशी बातमी आली की तिचे मूल आता या जगात नाही. या बातमीने परिसर शांत झाला.
आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो तेव्हा मंजिरी वहिनी एका कोपऱ्यात बसल्या होत्या. तिचे केस विखुरलेले होते, तिचे डोळे लाल झाले होते, तिची मांडी रिकामी होती, जणू तिच्या अस्तित्वाचा शेवटचा आधारही तिच्याकडून हिसकावून घेतला गेला होता. मी तिला आवाज दिला. क्षणभर तिची नजर माझ्यावर खेळली आणि मग अचानक ती उठली आणि माझ्या पाया पडली. सुषमा, मला माफ कर. मी पापी आहे, मी क्रूर आहे, मी तुझी दोषी आहे. फक्त देवाला प्रार्थना कर की मी लवकर मरेन. तिचा आवाज थरथरत होता. माझे बाळ, माझे सर्वस्व, माझा अभिमान, सर्व काही माझ्यापासून हिरावून घेतले गेले आहे. सुषमा, मी आता संपले आहे. मी शांत बसले. या क्षणी वहिनीशी काय बोलावे कळत नव्हते. माझ्या मनात तिच्याबद्दल कोणताही द्वेष नव्हता. कदाचित मंजिरीच्या दुःखापेक्षा माझ्या आतमध्ये असणारे खोलवरचे एक दुःख, जे मंजिरीच्या दुःखापेक्षाही खोल होते. मी हळुवारपणे माझा हात तिच्या डोक्यावर ठेवला. कदाचित माझ्या हाताने तिला सांत्वन दिले. तू मला का मारत नाहीस? मी तुला घराबाहेर काढले होते. तुझा मुलगा आजारी होता आणि आज बघ, माझा प्रिय मुलगा माझ्या जवळ नाही. तिच्या बोलण्यात कोणताही पश्चाताप नव्हता. सांडलेले विष आता तिला जाळत होते. मी म्हणाले, मंजिरी वहिनी, निसर्गाने माझ्या मुलाच्या वडिलांना हिरावून घेतले, पण तू आधी तुझ्या मुलाच्या वडिलांना हिरावून घेतले आणि नंतर माझ्या भावाच्या मुलालाही. जर तू ते चुकीचे पाऊल उचलले नसतेस तर ते मूल आज त्याच्या वडिलांच्या मांडीवर त्याच्या घरात असते. त्याची काय चूक होती? त्याला त्या अपघाताच्या आगीत नतमस्तक व्हावे लागले. मंजिरी वहिनीने माझ्याकडे पाहिले. आता त्या डोळ्यात अभिमान किंवा द्वेष नव्हता, फक्त लाज, पश्चात्ताप आणि क्षमा होती. ती जमिनीवर बसली. मी शांतपणे मागे झाले. आता मी शत्रूसारखी नव्हती तर आईसारखी होती. देवाने स्वतः हिशेब चुकता केला होता. तिच्या मुलाला तिच्या चुकांचा फटका सहन करावा लागला, पण हा बदला माझ्या हातांनी नाही तर देवाच्या मुखकाठीने घेतला. आता वर्षे उलटली आहे. माझ्या भावाने पुन्हा लग्न केले आहे. त्याला 2 मुले आहेत. कदाचित तो त्याचे दुःख विसरला असेल, पण मी अजूनही ती पावसाळ्याची रात्र विसरू शकत नाही, जे माझ्या मुलाला माझ्यापासून हिरावून घेतले गेले होते. आता मी माझ्या मुलासोबत एक छोटी शाळा चालवते. ही शाळा माझ्या अश्रूंनी, माझ्या प्रार्थनांनी आणि त्या असहाय्य मातांच्या उसासांनी बनलेली आहे. मी फक्त त्या अनाथ मुलांना शिकवत नाही, तर मी त्यांची आईसारखी काळजी घेते. मी त्यांच्या जखमांवर मलम लावते, मी त्यांच्यावर प्रेम करते आणि जेव्हा ते माझ्या मांडीवर बसून मला आई म्हणतात, तेव्हा माझे जग उजळते. आज तीच मुले म्हणतात, आई, तू खूप छान आहेस. मी हसत हसत म्हणते, नाही बेटा, मी फक्त एक आई आहे, जिने तिच्या वेदनेतून प्रेमाची चादर बनवली आहे. मला माहित आहे की संयम ही कमकुवतपणा नाही, ती प्रार्थनेचे सर्वात शक्तिशाली रूप आहे. मौन हा मूर्खपणा नाही, तो देवावरील श्रद्धेचा सर्वात मोठा आक्रोश आहे. जेव्हा मी माझ्या मुलाच्या डोळ्यात पाहते तेव्हा मला माझ्या ध्रुवचे डोळे आठवतात. त्याचे शब्द, त्याचे धाडस. भाऊ म्हणतो, सुषमा, काहीही झाले तरी नेहमी देवाशी जोडलेले राहा, तो तुला कधीही एकटे सोडणार नाही. आता ध्रुव माझ्या मुलाच्या हास्यात आहे. आज अनाथ मुले माझ्याकडेही आहेत. मग काळाने एक वळण घेतले आणि माझे संपूर्ण आयुष्य बदलले. मी ज्या लहान खोलीत पहिल्यांदा काही मुलांना एकत्र केले होते, ती आता एका मोठ्या संघटनेचे केंद्र बनली आहे. आश्रय, एका आईचे घर आता फक्त एक शाळा राहिलेली नाही. ते आता एक असे घर आहे जिथे मुलांना केवळ शिक्षणच नाही तर आईचे प्रेम, कुटुंबाची उबदारता आणि जीवन जगण्याची आशा देखील मिळते. एकेकाळी वस्तीच्या कोपऱ्यात एक तुटलेली खोली होती, ती आता एक पूर्ण कॅम्पस बनली आहे. उघड्या अंगणात खेळणारी मुले, स्वयंपाकघरात स्वयंपाक करणाऱ्या महिला, शक्तिशाली कथा सांगणाऱ्या वर्गखोल्या आणि भिंतींवर टांगलेली मुलांची रंगीत स्वप्ने. आणि प्रत्येक वेळी मी आणि माझा मुलगा त्यांच्या डोळ्यात जीवनाची लढाई जिंकताना पाहतो. माझा मुलगा आता 12वी उत्तीर्ण झाला आहे. तो म्हणतो, आई, मलाही तुमच्यासोबत ही संस्था पुढे घेऊन जायची आहे. मी अशी शाळा बनवेन जिथे कोणताही मुलगा स्वतःला अपूर्ण मानणार नाही. त्याच्या डोळ्यात मी ध्रुवचे धाडस पाहू शकले. त्याचे शब्द मला माझ्या भूतकाळाची आठवण करून देतात. आता माझ्या संस्थेला सरकारकडून अनेक सन्मान मिळाले आहेत. लोक माझी कहाणी आंतरराष्ट्रीय स्तरावरही ऐकतात. काही जण धाडस करतात,
तर काहीजण शांतपणे रडतात. पण माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान म्हणजे तो मुलगा जो मला पहिल्यांदाच आई म्हणत मिठी मारतो. काही दिवसांपूर्वी एक महिला आली. तिची साडी फाटलेली होती. तिच्या मांडीवर एक मूल होते. तिचे डोळे घाबरले होते. मी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, तू इथे एकटी नाहीस. प्रत्येक आईला पुन्हा जगण्याचा अधिकार आहे. आता माझी कहाणी संपली नव्हती, पण ती प्रत्येक नवीन बाळाबरोबर पुन्हा सुरू होणार होती. माझ्या ओठातून निघणारी प्रत्येक प्रार्थना आता दुसऱ्याच आईचा आवाज बनली आहे. मला देवाविरुद्ध कोणतीही तक्रार नाही. कारण आता जेव्हा मी माझ्या अंगणात मुलांना हसताना, धावताना आणि आई म्हणताना पाहते, तेव्हा मला असे वाटते की ध्रुव अजूनही इथेच आहे. तो या मुलांच्या सावलीत आणि या मुलांच्या हास्यात उपस्थित आहे. मी सुषमा आहे, जिला एकेकाळी तिच्या गर्भासह घराबाहेर काढले गेले होते. पण आज त्या गर्भाच्या शक्तीने शेकडो मुलांना एक घर मिळाले आहे. आणि आता मला विश्वास आहे की प्रार्थनेत शक्ती आहे, संयमात खोली आहे आणि आई होण्यासाठी तुम्हाला गर्भाची नाही तर धैर्याची आवश्यकता आहे. हा माझा विजय आहे. हा माझ्या कथेचा शेवट आहे. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची ही कथा आवडेल. तर मग लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा. श्री स्वामी समर्थ.